सिद्धं शुद्धं पणमीय जिनेन्दवरणेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदय। अपने चल रही नांगरत जे कर्मरूपी शेतीला नांगरत म्हणजे त्याला धान्य उत्पन्न होण्यायोग्य करते कर्मरूपी शेतीला, त्याला म्हणायचं कषाय. आणि ती कर्मरूपी शेती कशी आहे म्हणून सांगितले, ज्याच्यामध्ये सुख दुःख रूपी पुष्कळ धान्य ज्याच्यामध्ये उगवते आणि ज्याची संसार रूपी दूर मर्यादा आहे. जसं शेतीला कुंपण असते तसं इथं संसाराची मर्यादा आहे त्याला. ती कशी आहे, ती अनादी निधन अशी पंचपरावर्तन रूप सीमेनं ते अनुबद्ध असं ते कर्मरूपी शेत आहे. आणि अशा शेतीला जे नांगरतं त्याला धान्य उत्पन्न योग्य करतं त्याला म्हणायचं कषाय. म्हणजे कषाय केल्यामुळं कर्माची शेती चांगली वाढते आणि कषायची जशी हानी होईल तसं कर्मरूपी शेती वाढायला लागते, त्याच्यामध्ये धान्य उत्पन्न होत नाही. म्हणून मग ह्या ठिकाणी कषायचं हे सांगतायत, स्वरूप सांगतायत. अजून पुढच्या गाथेमध्ये सांगतायत. 283 नंबरची गाथा आहे. सम्मत देश सय चरित जह खाद चरण परिणामी गादंती वाकसाया चौसोल असंख्य लोगमिदा सम्मत देश कषाय का दूसरा अर्थ होतोय घात करणारा. कश म्हणजे घात करणे, हिंसा करणे. कशंती घात करतात त्यांना म्हणायचं कषाय. कशाचा घात करतात कषाय तर सांगितलं तिथं आत्म्याचे जे गुण आहेत, परिणाम आहेत. कोणते परिणाम? पहिलं सांगितलं सम्यक्त्व, देश चरित्र लावून घ्यायचं, सयल चरित्र आणि यथाख्यात चरण परिणामी घादंती. आत्म्याच्या या परिणामांचा जे घात करतात म्हणजे प्रगट होऊ देत नाहीत त्याला कषाय म्हणायचं. म्हणून त्यापेक्षा कषायांचे 4 भेद करतात. पहिलं काय सांगितलं, कषाय सम्यक्त्व रूपी परिणामांचा घात करतात, जे सम्यक्त होऊ देत नाहीत. कोणते कषाय ते? अनंतानुबंधी कषाय. त्या अनंतानुबंधी कषाय, अनंत म्हणजे मिथ्यात्व, अनंत शब्दाचा अर्थ आहे मिथ्यात्व किंवा दुसरा अनंतचा अर्थ आहे संसार. अनुबध्नंती ते मिथ्यात्वाच्या बरोबर आहे किंवा मिथ्यात्वाला बांधणारा आहे. मिथ्यात्वाचे जे संबंधी आहे, म्हणजे जिथं मिथ्यात्व असेल तिथं अनंतानुबंधी त्याचा बंधू असणार की नाही, बरोबर. आणि संसाराला अनंत कोण करतात? हे अनंतानुबंधी कषाय करतात, म्हणून त्याला अनंतानुबंधी कषाय म्हणतात. हे जे नावं इथे सांगितले नाहीत, फक्त कषाय आहेत असं हे सांगितलं याच्यामध्ये. त्याच्यावरून आपण लावून घ्यायचं ते 4 प्रकार कोणते आहेत. तर पहिला सम्यक्त परिणामाचा घात करतात ते कषाय, अनंतानुबंधी कषाय. दुसरं सांगितलं देश चरित परिणामे गादंती. जीवाचा देश चारित्र्यरूप परिणाम म्हणजे देश संयम, जे प्रतिमाधारी आपण म्हणतो की अनुव्रती म्हणतो, देशव्रती म्हणतो, त्याचा जे घात करतात कषाय. असे कोणते कषाय आहेत? अप्रत्याख्यानावर. पहिलं कषाय सम्यक्त्वाचा घात करतात. कोण आहेत कषाय ते? अनंतानुबंधी. त्याचं नाव अनंतचा अर्थ घ्यायचं मिथ्यात्व, आणि ते मिथ्यात्वाचे अनुबंधी जे आहेत, म्हणजे मिथ्यात्वाचं जे काम आहे ना ते अनंतानुबंधी पण करते.
मिथ्यात्व नसेल ना त्याला त्याचं काम कोण करते? अनंतानुबंधी. म्हणजे दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधी कशाचा उदय येतो त्यावेळेला म्हणजे वास्तविक मिथ्यात्व जे आहे ते सम्यक्त्वाचा घात करणारं दर्शन मोहनी आहे. मोहनीचे दोन भेद केले ना, एक दर्शन मोहनी आणि चारित्र्य मोहनी. दर्शन मोहनी कोणाला म्हणतं? पण जे सम्यक्त्व गुणाचा घात करतं ते मिथ्यात्व अधिक जे आहे ते दर्शन मोहनी आहेत. आणि जे चारित्र्य गुणाचा घात करतात ते चारित्र्य मोहनीय. असं सामान्य आपण वाटणी करतो ना. मोहनीय कर्म दोन गुणांचा घात करतात, एक सम्यक्त्व आणि चारित्र्य. अशा दोन गुणांचा घात करतं. कोण कोण घात करते? मोहनीय कर्म. कुठं आहे ते मोहनीय कर्म? आहे का जवळ तुमच्या? कोण होत येत नाही आपल्याला हे? पुढचं आपण चारित्र्य धारण करायचे भाव होतात परंतु होऊ देत नाही. कोण होऊ देत नाही? हे मोहनीय कर्म आपल्या जवळ आहे, चारित्र्य मोहनीय. ते घात करत आपल्याला ते गुण प्रगट होऊ देत नाही. म्हणून काय सांगितलं? दर्शन मोहनीय सम्यक्त्व गुणाचा घात करतात आणि चारित्र्य मोहनीय चारित्र्य गुणाचा, असं सामान्य सांगितलं जातं. परंतु त्यामध्ये अनंतानुबंधी कषाय जे आहे ते सुद्धा सम्यक्त्वाचा घात करतं. कारण का, जर समजा तो जीव सम्यक दृष्टी झाला त्यावेळेला त्याने मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी दोन्ही कशाचा काय केला? उपशम केला. आणि तो सम्यक दृष्टी झाला, उपशम सम्यक दृष्टी. मग तिथं अंतर्मूर्त राहिल्यानंतर काय झालं? तो पुन्हा सम्यक्त्वातून च्युत होतं ना. कशामुळे च्युत होतं? तर दोन कारणामुळे होतं. एक, मिथ्यात्वाचा उदय आला तर तो मिथ्यात्व गुणस्थानात येतो, सम्यक्त्वापासून च्युत होतो. परंतु दुसरं, अजून सम्यक्त्वाचा काळ संपला नाही, त्याच्या अगोदर जर काय झालं? अनंतानुबंधी कशाचा उदय आला, एक समय किंवा जास्तीत जास्त 6 आवलीपर्यंत सम्यक्त्वाचा काळ शिल्लक असताना उपशम सम्यक्त्वाचा जर अनंतानुबंधी कशाचा उदय आला तर काय होतं? तो जीव साधन सम्यक दृष्टी होतो, म्हणजे सम्यक्त्वाची विराधना करतो आणि तो दुसऱ्या गुणस्थानामध्ये येतो. आपण दुसऱ्या गुणस्थानाचं स्वरूप पाहताना पाहिलं होतं हे सगळं. दुसऱ्या गुणस्थानाचं स्वरूप अनंतानुबंधीचा उदय हा सम्यक्त्वाचा कसा घात करतो. आणि कुठं पण अनंतानुबंधी उपशम झाल्याशिवाय, क्षय झाल्याशिवाय किंवा हे झाल्याशिवाय सम्यक तो होणारच नाही. नुसतं मिथ्यात्वाचा क्षय करून उपयोग नाही. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी दोन्हीचा उपशम, क्षय, क्षोभशम झाल्यावरच सम्यक्त्वाची प्राप्ती होते. म्हणून अनंतानुबंधी सुद्धा काय आहे? मिथ्यात्वाचा सहचर आहे, त्याच्याबरोबर राहणार आहे. आणि ज्याला मिथ्यात्व नसेल तर अनंतानुबंधीचा उदय आला तरी सुद्धा काय होते? त्या ठिकाणी सम्यक्त्वाचा नाश होतो, सम्यक्त्वाची विराधना होते. म्हणून अनंतानुबंधी जे आहे तो सुद्धा काय करणार आहे? सम्यक्त्वाचा घात करणारा आहे. म्हणून विपरीत अभिप्राय. दुसऱ्या गुणस्थानात त्याचा सम्यक्त्व आहे का? नाही. त्याचा अभिप्राय कसा आहे? विपरीतच आहे ना. तर तो कशाच्या उदयाने? अनंतानुबंधी कशाच्या उदयानं होणारा विपरीत अभिनिवेश दुसऱ्या गुणस्थानात आहे. आणि मिथ्यात्वाच्या उदयानं होणारा तो विपरीत अभिनिवेश पहिल्या गुणस्थानात आहे. दुसऱ्या गुणस्थानात पण काय आहे? त्याच्या ठिकाणी तत्वार्थ श्रद्धा नाहीच. तत्वार्थ श्रद्धानाचा अभाव आहे, म्हणजे विपरीत श्रद्धा नाही. मग कशामुळे विपरीत श्रद्धान झालं? त्याचं मिथ्यात्वाचा उदय आला नाही अजून, मग कसं झालं त्याचं? तर अनंतानुबंधीच्या उदयाच्या निमित्तानं सुद्धा विपरीत श्रद्धान होत आहे. त्या निमित्तानं तिथं विपरीत श्रद्धा नाही, मिथ्यात्वाच्या उदयानं नाही. म्हणून अनंतानुबंधी कशाला? सम्यक्त्वाचा पण घात करतं आणि चारित्र्याचा पण घात. त्याला द्विस्वभावी म्हणतात. दोन स्वभाव आहेत त्याचे, सम्यक्त्वाचा घात करणं पण आणि स्वरूपाचरण चारित्र्याचा घात करणं. हे दोन्ही कार्य अनंतानुबंधी कशाचे आहेत. म्हणून इथं काय घेतलं? सम्यक्त्व रूप परिणामाचा घात करतात. दुसरं कोण सांगितलं? देश संयम किंवा देश चारित्र्य हा जीवाचा गुण आहे. त्याचा घात करणारे कशा आहे? कोणते आहेत? अप्रत्याख्यानावर. त्याचं नाव अप्रत्याख्यानावरण कषाय. म्हणजे किंचित, प्रत्याख्यान म्हणजे त्याग, किंचित त्याग म्हणजे काय झाला? देश चारित्र.
अप्रत्याख्यान शब्दाचा अर्थच देश चारित्र्य झाला आणि त्याच्यावर आवरण करणार जे कशाय ते जे होऊ देत नाहीत, ह्या किंचित त्यागावर जे आवरण करतं त्याला काय म्हटलं? अप्रत्याख्यानावरण कशाय म्हटलं. म्हणून देशसंयमाचा घात करणारं कोण आहे? अप्रत्याख्यानावरण कशाय. ते आहेत का नाही आपल्या जवळ? अप्रत्याख्यानावरून कशाय सत्व तर आहेच सगळ्यांच्या जवळ. आता कोणाजवळ उदय आहे, कोणाजवळ नाही. जर पुढच्या गुणस्थानात गेला असेल 5व्या गुणस्थानात तर तिथं अप्रत्याख्यान कशाचा उदय नाही, कारण ते स्वयं प्रगट झालेला आहे, व्यक्त झालेला आहे. शुभामध्ये तर 4थ्यामध्ये पण असतोय, 5व्यामध्ये पण असतो, 6व्यामध्ये पण असतो, पहिल्या गुणस्थानात पण असतो. शुभातनं नाही, सम्यक्त्वातून. सम्यक्त्व झालं आणि त्याच्यातनं काय केलं त्यांनी? श्रद्धान त्याचं ढळलं. आता वाक्य आपल्याला जरा आता सगळे चांगले परिणाम होतात आणि जरा काहीतरी दुखा लागलं की सगळ्यांनी विसरून जातो. मग तिथं श्रद्धांच आपल्या विचलित व्हायला नको, श्रद्धान दृढ राहायला पाहिजे. पुढे सांगितलं की देश संयमाचा घात करणारे कोणते आहे तर अप्रत्याख्यानावरून कशाय. तिसरं सकल चारित्र. सकल चारित्राचा घात करणारे कोणते कशाय आहेत? प्रत्याख्यानावर. प्रत्याख्यान म्हणजे त्याग आणि पूर्ण त्याग प्रत्याख्यान म्हणजे, आणि त्याच्यावर आवरण करतं ते कशाय त्याला काय म्हणायचं? प्रत्याख्यानावरण कशाय. त्याच्या शब्दावरूनच अर्थ लक्षात ठेवायचे. अनंत अनुबंधी म्हणजे अनंत म्हणजे मिथ्यात्व आणि त्या मिथ्यात्वाचा जो संबंधी आहे त्याला म्हणायचं अनंत अनुबंधी किंवा मिथ्यात्व. अनंत म्हणजे संसार, संसाराला वाढवणारे जे आहेत, संसाराला अनंत करणारे जे आहेत ते अनंत अनुबंधी कशाय. दुसरं अप्रत्याख्यान म्हणजे किंचित त्यागावर आवरण करणारे कशाय. किंचित त्याग होऊ देत नाही, म्हणजे अप्रत्याख्यान कशाचा उदय असेल त्या जीवाला तर देश चारित्र्य होऊ शकणार. भले प्रतिमा नियम पण घेईल तो, परंतु तरी सुद्धा ते द्रव्यव्रत होईल, भावव्रत होणार नाही. कशाचा अभाव होणं आवश्यक आहे. द्रव्यव्रत घेतलं तर कशाचा अभाव झालाच असा नियम नाही. म्हणून तिथं परिणामाकडे आपलं लक्ष पाहिजे. आपण नुसतं देखादेखी म्हणून करतोय, शास्त्र सांगितले म्हणून करतो का अंतरंगामध्ये तसे आपल्याला बाबा भावच होत नाहीत करण्याचे, तर ते परिणाम जे आपल्या निवृत्त रूप असतील परिणाम खरोखर येतं महाराजांच्या जवळ घेऊन येणार. बाहेर जाऊन सांगून यायचं पाहिजे तर 4:30 वाजता करतो. पुढं संमत म्हणजे पूर्ण चारित्र 11व्या गुणस्थानात प्रगट होते ते. त्याचा घात करणारे कोणते कशा आहेत? संजीवलन कशा आहे. संजीवलन कशाचा उदय असेल तर यथाख्यान चारित्र प्रगट होत नाही. चारित्राचा घात करणारे ते संजीवलन कशा आहे. सम म्हणजे समीचीन. संजीवलन शब्दाचा अर्थ शब्दशः कसं लावणार? सम म्हणजे समीचीन आणि समीचीन काय लावायचं? चारित्र, यथाख्यात चारित्र. आणि त्याला जे ज्वलंती म्हणजे जाळतात. सम म्हणजे समीचीन विशुद्ध असं जे यथाख्यात चारित्र घ्यायचं संवर्ण, आणि त्याला ज्वलंती म्हणजे जाळतात ते संजीवलन कशा आहे, त्याला प्रगट होऊ देत नाही. असे ह्या जीवाच्या गुणाचा घात करण्याच्या अपेक्षेने 4 भेद केलेत कशांचे. सम्यक्त्व, देश चारित्र, सकल चारित्र, यथाख्यात चारित्र परिणामांचा जे घात करतात ते कशा आहे. आणि ते 24 सोल असंख्य लोकमिदा. ते किती प्रकारचे आहेत? 4 पहिला सांगितलं. हे 4 प्रकार झाले. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावर, प्रत्याख्यानावर, संजीवलन. आणि हे प्रत्येकांचे क्रोध, मान, माया, लोभ लावलं तर किती झाले भेद? 16 भेद होणार.
आणि हे प्रत्येक एक कषाय पण एक प्रकारचा नाहीये, असंख्यात लोक प्रकारचे. आपण ते कशात व्यवसाय स्थान वगैरे म्हणतो की ते असंख्यात लोक प्रकारचे आहेत. आत्ताच आपण बघतो ना, आपलाच एकच कषाय, आपला सकाळी कषाय होतो, थोड्या वेळ कषाय होतो, त्याच्यानंतर कषाय, सारखं किती बदलत राहते कषाय. आणि प्रत्येकाने जीवांचे आणखी पण वेगवेगळे कषाय. तर त्या कशाचे प्रकार किती आहेत, असंख्यात लोक म्हणजे षटस्थान वृद्धी हानीनं आलेले कशाचे अंश वाढत जातात, कोणाचे कमी होतात, त्या अपेक्षेनं असंख्यात लोक प्रमाण भेद आहेत. असंख्यात लोक किती भेद, हे लोक आणि हे असंख्यात, त्याला म्हणायचं एवढे कशाचे भेद आहेत, कशांचे एकूण भेद. असंख्यात लोक प्रमाण असं संख्या म्हणायची याला. हे संख्या वाचताना असं वाचायचं आहे, लोक आणि हे असंख्यात म्हणजे असंख्यात लोक प्रमाण, तिकडून वाचायचं. असंख्यात लोक प्रमाण कशांचे भेद. आता म्हणून कुठला कुणाला जीवाला कशा झाला तर लगेच तिथं काय लक्षात घ्यायचं, असंख्यात लोक प्रमाण भेद आहेत कशांचे, त्यातला कुठला तर एक भेद आहे. आणि कधी तीव्र असणार, कधी मंद असणार, कधी मध्यम असणार. आणि आपल्याला पण सगळ्या प्रकारचे भाव परिवर्तन आपण केलेत ना, तर त्या भाव परिवर्तनामध्ये सगळ्या प्रकारचे कशाय केलेत ह्या जीवानं, कधी तीव्र, कधी मंद. आणि अनादी काळामध्ये मिथ्यादृष्टी होता, त्याला चारी कशांचा उदय होताच ना त्या जीवाला. परंतु आता हे लक्षात आल्यानंतर आता ह्या कशावर कसा विजय मिळवायचा हे विचार करायचा आपण. अनंतानुबंधी कशाला आपण जिंकलं तर तिथं सम्यक तो गुण प्रकट होणार. अप्रत्याघातावर कशाला जिंकला आपण तर तिथं देश व संयम धारण करणार. तर हे सगळे कशांचे भेद सांगितलेत. लक्षात आले? चला. हा, इतर लोकांचं कशाला वाचायचं. ते सांगितलं ना सकाळी, आपल्या ज्ञानामध्ये आलेले जे दोष आहेत, जर समजा आपल्याला माहित नसेल तर कोण कसं सांगतील तसं आपण पण ग्रहण करणार. जर आपल्या शास्त्रात लिहिलेलं नसेल तर दुसरा येऊन तर समजा व्याख्यान दिलं, जाती आहे ते एक आहे, त्यांनी जसं म्हणतात तसं व्याख्यान दिलं, ते आपल्याला बरोबर वाटायला लागतंय. आपली पण बुद्धी कशी आहे, अल्पबुद्धी आहे. मग आपण असं ग्रहण केलं तर आपल्या सम्यक्त्वाचं काय होईल, तिथं घात होईल ना. सम्यक्त्व टिकणार नाही आपलं, कारण दुसऱ्याने काय सांगितलं तसं आपण पण मानायला लागलो तर सम्यक्त्व नष्ट होणार ना. मग ते आपलं सम्यक्त्व मजबूत करायसाठी वाचायचं. ते सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आपलं दृढ करण्यासाठी हे सगळे अन्यमती जे काय सांगितले त्याचं सुद्धा सगळं खंडन आचार्यांनी केले. कारण तशी तुमची श्रद्धा होऊ नये तसं त्यांनी मानते तसं म्हणून सांगितलेलं आहे. मग हे सम्यक्त गुणासाठीच हे सगळं सांगितलं की अनंतानुबंधी कशावर विजय कसा मिळवणार आपण. तर सांगितले तिथं भेद विज्ञानाच्या द्वारे ज्याला आपण स्व आणि पराला जाणू, मी कोण आहे, पर काय आहे, हे सगळे शरीर, द्रव्य, कर्म हे सगळे पर आहेत, त्याच्यापासून भिन्न मी एक चैतन्य स्वरूपी आत्मा आहे, असं भेद विज्ञान केल्यानंतर स्वला जाणलं की त्या ठिकाणी काय होणार, आपोआपच अनंतानुबंधी कशाच्या उदयाचा अभाव होणार, तिथे सम्यक्त्वाची प्राप्ती होणार. पुन्हा व्रत धारण केला तर ते संयमी बनला, अप्रत्याख्यान कशा विजय मिळवला. पुन्हा मुनी झाला तर त्या ठिकाणी महाव्रत धारण केली तर तिथं प्रत्याख्यान कशावर काय झाला, विजय प्राप्त केला. जर तिथं कशावर विजय मिळवला तर लावायचं, नुसतं बाह्यव्रत घेऊन नाही होणार. अंतरंग तशी परिणामांची विशुद्धी व्हायला पाहिजे आणि तशा प्रकारचं अंतरंग परिणाम व्हायला पाहिजे निवृत्ती रूप. आणि पुढं संजीवन कशाचं पण विजय हे केला तर काय होतं, त्या ठिकाणी अथाख्य चारित्र्य प्रगट होतं. असे 4 गुणांना घात करण्याच्या अपेक्षेनं कशांचे 4 भेद केलेले आहेत. म्हणजे आत्म्याच्या गुणांचा घात करतात त्याला कशाय म्हणतात, ही दुसरी व्याख्या समजून घ्यायची. आणि मग ते कोणता कशा कोणत्या गुणांचा घात करतात हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं काय सांगितलं, अनंतानुबंधी कशाय दोन्ही आहे, दर्शन मोहनी आणि चारित्र मोहनी दोन्हीमध्ये त्याला गर्भित केलेलं आहे. कारण ते सम्यक्त गुणाचा पण
करतं सासादन सम्यक तो गुणस्थान झाल्यावर, आणि चारित्र्याचा सुद्धा घात करतं चारित्र गुणाचा. सगळ्या कषायांना अनंत प्रवाह रूप होण्याचं कारण कोण आहे तर अनंतानुबंधी कषाय. अप्रत्याख्यान प्रत्याख्याने सुद्धा अनंत संसारामध्ये चालत आलेत की नाही सगळे, त्याचा अनंत प्रवाह कुणामुळे झालेला आहे, या अनंतानुबंधी कशामुळे झालेला आहे. म्हणून सगळ्या कषायांना जे अनंत उदयरूप प्रवाहामध्ये कारणभूत आहे ते अनंतानुबंधी कषाय आहेत. तर अशा प्रकारे सामान्याने कषाय 1, अनंतानुबंधी आदीच्या भेदाने 4, आणि प्रत्येकाचे क्रोधमान मायलोप केले की 16, आणि असंख्यात लोकप्रमाण भेद झाले. अशा प्रकारे कषायांचे भेद केल्यानंतर आता पुढं कषायांचे दुसऱ्या अपेक्षेने ह्या ठिकाणी भेद करतायत. मंद तीव्र आपण म्हणतो की नाही, उत्कृष्ट अनुत्कृष्ट जगन्य अजगन्य ह्या अपेक्षेनं कषायांचे भेद करतात. हे शक्तीचा घात करण्याच्या अपेक्षा, गुणांचा घात करण्याच्या अपेक्षेने सांगितले. आता ते जे कधी कोणाचा एकदम पारा चढतोय, कधी कमी होतोय, तसंच लोभ कशा आपण कधी तीव्र होतोय कधी मंद होतोय. तर ह्या तीव्र मंद कशाच्या अपेक्षेनं इथं भेद करतात. इथं शक्तीच्या अपेक्षेने 4 भेद प्रत्येक कशांचे केलेले आहेत. आता पहिला क्रोधाचे भेद करतात इथं. शिल पुडवी भेद धुली, जलराई समान ओ हवे को, नारय तिर्य नरामर, गैस उपाय ओ कमसो, शिल पुडवी भेद धुली, चार भेद केले त्याचे. क्रोधाचे उपमा दिले त्याला. तीव्र क्रोध, मंद क्रोध, मंदतर, तीव्रतर, ह्याच्यासाठी 4 उपमा दिलेल्या आहेत. पहिला केलेला आहे तिथं शिला भेद, दुसरे पृथ्वी रेखा, रेखा रेखा रेषा म्हणतो ना आपण, धुली रेखा म्हणा किंवा रेषा म्हणा, धुली रेखा, आणि जलरेखा, जलरेखा, धुली रेखा आणि जलरेखा, असे क्रोधाचे 4 नाव आहेत. म्हणजे 4 उपमा दिले त्याला त्याच्या समान. शिल पुडवी भेद धुली जल राय समान ओ हवे को हो. पृथ्वीला भेद लावले त्यांनी, रेखाने लावला पृथ्वी भेद, शिला भेद, पृथ्वी भेद, धुली रेखा आणि जलरेखा समान. कोण आहे को हो. क्रोधाला 4 उपमा दिलेले आहेत. तर शिला म्हणजे माहितीये दगड, दगडा समान उत्कृष्ट शक्तीने युक्त जो क्रोध असेल त्याचं नाव आहे शिलाभेद. की जे खाली तिने दिले नारय तिर्य नरामर गैस उपाय. पहिला जो शिलाभेद क्रोध जो आहे तो कुठं उत्पन्न करणार आहे जीवाला, नरगतीमध्ये. म्हणजे क्रोध करताना आपल्याला लक्षात येत नाही आपण किती तीव्र क्रोध करतोय, आणि त्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे, नरगतीचा बंद चालू आहे. इकडं शिलाभेद रूप जिथं क्रोध असेल तिथं नियमानं कुठल्या गतीचा बंद होणार, नरगतीचा. मग तीव्र क्रोध करायचा की नाही करायचा, करायचा नाही म्हणताने होतोय. मग काय करायचं, त्याला होतच नाही. तो मला बर काय सांगितलं, शिलाभेद हा जो क्रोध आहे तो तीव्र कशा आहे, तीव्र शक्तीने युक्त आहे, जे आपण नरगतीच्याच बंधाला कारण आहे. दुसरा काय सांगितला, पृथ्वी भेद, म्हणजे त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये शक्ती कमी आहे. भेदरूप जे क्रोध असतील ना त्याचे पहिल्यांदा परिणाम येणार सगळे,
सगळ्यात जास्त सगळ्यात एकदम तीव्र क्रोध पहिला देणार, मग त्याच्यापेक्षा कमी ज्याची शक्ती असा दुसरा क्रोध, त्याच्यापेक्षा कमी शक्ती तिसरा क्रोध, अशी ते कमी 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 क्रोधाची लाईन लावायची. तर आता समजा इथून ते इथपर्यंत हे कशाचे भेद, हा पहिला दुसरा, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला म्हणतात षटस्थान हानी. कशांच्या मध्ये काय करायची, हानी. पहिल्या कशापेक्षा दुसऱ्या कशामध्ये अनंत भाग हानी झाली, तिसऱ्या कशामध्ये अनंत भाग हानी, अशी जी षटस्थानाचा जी क्रम आहे ना तो लावायचा. तर ती कशांची हानी रूप दुसरा कशा, तिसरा त्याच्यापेक्षा कमी, चौथा त्याच्यापेक्षा कमी, असे असंख्य प्रमाण परिणाम असणार ना, त्या सगळ्याचं नाव शिलाभेद येणार. पुढे अजून हे सगळं सांगणार आहेत, खुलासा करणार आहे. ते फक्त तीव्र कशासाठी सांगालो तुम्हाला. हे सगळे जास्त तीव्र कशा रूप जे कशा आहेत त्याचं नाव दिलं हे शिलाभेद रूप क्रोध. त्याच्या पुढचे जे त्याच्यापेक्षा कमी शक्तीवाले कशा आहेत, पॉवर कमी. आता बघतो ना, एखाद्याला काहीतरी घडलं, एकाला एकदम जोरात क्रोध येतोय, दुसऱ्याला जरा कमी येतोय, तिसऱ्याला त्याच्यापेक्षा कमी जातो. तर काय करायचं, त्याचं बघून घेईल. जे त्याला क्रोधच येत नाही किंवा अत्यंत मंद येतो, कारण कोणत्या ना कोणत्या तर कशा जीवाला चालूच असतंय ना. मग तिथं ते सगळे समान आहेत का शक्ती सगळ्यामध्ये, नाही. कुणाची पृथ्वी शिला भेद रूप आहे, कुणाला पृथ्वी भेद रूप होईल, कुणाला धुलीरेखा रूप होईल, कुणाला जलरेखा. तर हे जे चार भेद आहेत ह्याला अनंत लावायचं नाही, ह्याला तीव्र क्रोध मंद क्रोध असं लावायचं. ह्याला शिला भेद आहे तो सगळ्यात उत्कृष्ट कशा आहे, शक्तीने युक्त आहे ते. पुढे दुसरा पृथ्वी भेद सांगितलं समान, त्याला अनुत्कृष्ट शक्तीने युक्त असे क्रोधाचे हे परिणाम सांगितले. हे तिर्यंच्या गतीमध्ये उत्पन्न करण्याला कारणभूत आहेत. दुसरा पृथ्वी भेद, ह्याच्या पुढचे हे आहे ना भेद, हे पृथ्वी भेद रूप आहे. हे शिला भेद, हे पृथ्वी भेद, म्हणजे हे कोणत्या तरी पुरुषामध्ये उत्पन्न होऊन कोणत्या तरी दुसऱ्या उपायाने होत नाही, किती शांत होत नाही, त्या भावामध्ये आणि पुढच्या भावामध्ये सुद्धा ते संस्कार बरोबर जातात. वैर घेऊन जातो का नाही, कुणावर समजा भांडण झालं असेल तर तिथं मिटवत नाही, ते सारखं डोक्यात ठेवणार आणि त्याचे संस्कार पुढच्या भावापर्यंत घेऊन जाणार. अनेक भावामध्ये ते संस्कार घेऊन जातो. तर ते कोणता क्रोध आहे, शिलाभेद समान क्रोध म्हणायचं त्याला, तीव्र वैर धारण करणारा तो क्रोध. नंतर दुसरा कोणता सांगितला, पृथ्वी भेद. आपण बघतो उन्हाळ्यामध्ये पृथ्वीला भेगा पडतात, दुबंगते ती. तर त्या पृथ्वीमध्ये जी भेद उत्पन्न झालेली आहे किंवा भिंत वगैरे बघतो की तिथे अशी भेद पडते, तर ती जी भेद आहे उन्हाळ्यामध्ये पडलेली, पुन्हा पाऊस आला की त्या पाण्याच्या प्रवाहानं काय होणार, ती काही दिवसानंतर मिटून जाते. दगडावर पडलेली भेद ती कशाने मिटत नाही, परंतु त्या पृथ्वीमध्ये पडलेली भेद जी आहे ती दुसऱ्या कोणत्या तरी कारणानं काय होते, कोणीतरी थोडा उपदेश वगैरे केला, ती भेद मिटतो. जसं त्याप्रमाणे असा क्रोध की पुष्कळ काळ राहतो अवस्थित, परंतु दुसऱ्या कोणत्या तरी कारणाने किंवा गुरूंच्या उपदेशाधिकाच्या द्वारे उपशम भावाला प्राप्त होतो. मी केलं ते चुकीचं केलं असं वाटून तो काय करतो, ते संस्कार तोडतो काही काळानंतर. तर तो कोणता क्रोध आहे, पृथ्वी भेद समान क्रोध आहे. तो कोणत्या गतीला कारण सांगितला, तिर्यंच्या गतीला कारण. शिलाभेद समान क्रोध नरगतीला कारण सांगितला. तिसरा कोणता सांगितला, धुली रेखा समान क्रोध. आपण बघतो ना की जसं नदीच्या काठीला वाळूची राशी असते, म्हणजे वाळू असते, वाळूचा ढीग, तर त्याच्यामध्ये कोणीतरी असं रेष ओढली समजा, तर धुलीमध्ये रेखा झाली ना ती. तर ती जी रेखा आहे ती शिरते, हवा आली समजा, तर त्या हवेच्या बरोबर ती रेखा झालेली ती त्या धुलीवर झालेली ती मिटून वाऱ्याच्या द्वारे